श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या सर्वांनाच कधी ना कधीतरी दवाखान्यात जावं लागतं. कधी खाजगी तर कधी सरकारी रुग्णालयात जाऊन आपण त्या सेवांचा लाभ घेत असतो. तो लाभ घेत असताना नेमका रुग्ण म्हणून आपल्याला काय हक्क आहे आणि आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जे सातत्याने कार्य करत असतात, तसंच आरोग्य हक्क आणि रुग्ण हक्क या संदर्भात सुद्धा त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे. बालकांचं कुपोषण यासारखे जे विषय आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं असं काम केलेलं आहे. असे श्री विनोद शेंडे सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, मी आता म्हटलं तसंच रुग्ण म्हणून जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यात जातो तेव्हा आपले काही हक्क असतात आणि आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. तर सर्वात प्रथम मला असं सांगा, रुग्ण हक्क म्हणजे नेमकं काय? रुग्ण हक्क म्हणजे आरोग्य सेवा घेताना रुग्णांना असलेले मूलभूत हक्क, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की त्यांना सन्मानाने उपचार मिळाला पाहिजे, बरोबर, माहितीपूर्ण उपचार असायला पाहिजे, त्याच्यानंतर तो परवडणाऱ्या दरांमध्ये तो मिळणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या आरोग्य सेवांचा समावेश हा रुग्ण हक्कांमध्ये होतो. याच्यामध्ये मुख्यतः रुग्ण हक्कांचं कल्याण, स्वातंत्र्य आणि सहभाग असणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादा पेशंट जर उपचार घेतोय तर त्याचा ह्या सगळ्यातला सहभाग असणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि रुग्ण हक्क म्हणून मला वाटतं की तो जास्त महत्वाचा आहे. जर पेशंट ह्याच्यामध्ये सहभागी असेल तरच आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. बरोबर, नक्कीच. सर, रुग्ण हक्क नेमके कोणते आहेत? कायद्यामध्ये रुग्ण हक्कांचा खूप सविस्तर उल्लेख केलेला आहे. याच्यातले काही महत्वाचे हक्क मी सांगतोय. याच्यात असं म्हटलेलं आहे की माहिती मिळण्याचा हक्क प्रत्येक रुग्णाला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की मला काय आजार झालेला आहे किंवा काय तपासण्या केलेल्या आहेत, कुठले रिपोर्ट आहेत माझे, खर्च किती अपेक्षित आहे किंवा कुठला उपचार अपेक्षित आहे, हे सगळं त्या पेशंटला माहिती झालं तर तो जास्त ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे माहिती मिळण्याचा हक्क एक महत्वाचा आहे. दरांची माहिती मिळण्याचा हक्क पण हा एक रुग्णांच्या हक्कामध्ये समाविष्ट आहे. कारण बऱ्याच वेळेचा अनुभव आमचा असा राहिलेला आहे की पेशंट ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि शेवटी बिल ज्या वेळेला हातात येतं त्याच वेळेला त्यांना कळतं की अरे माझ्या उपचाराचे इतके बिल झाले. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांची ते सगळे पैशांची जमवाजमाव करणं, कुठनं पैसे येतील, मग अशा सगळ्या प्रकारामध्ये मग कधी कर्ज काढणं, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ते खर्च भागवावे लागतात. त्यामुळे जर आधीच मला जर दरांची माहिती मिळाली, त्याचा अंदाज असेल, तर ती व्यवस्था मी आधी करू शकतो किंवा मला परवडणाऱ्या ठिकाणी मी उपचार घ्यायला जाऊ शकतो. त्यामुळे दरांची माहिती प्रत्येक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावलेली असणं अपेक्षित आहे. याच्यातला तिसरा महत्वाचा हक्क आहे की प्रत्येक रुग्णाची सविस्तर बिल, ज्याला आपण आयटमाइज बिल इंग्रजीमध्ये म्हणतो, तर ते सविस्तर बिल आणि त्यांचे रिपोर्ट त्या पेशंटला मिळाले पाहिजेत. माझ्यावर उपचार केले जात आहेत, माझ्या पैशाने उपचार केले जातात, ते रिपोर्ट ही माझेच आहेत. तर या अर्थाने जर बघितलं तर उपचारासाठी ते रिपोर्ट हॉस्पिटलकडे असतात, त्यांच्या रेकॉर्डसाठी ते ठेवले जातात, पण ते त्यांच्याकडेच ठेवले जातील आणि त्या पेशंटला दिले जाणार नाहीत, असं खूप अनुभव आहे. अशा ज्या वेळेला एखाद्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट जातो त्यावेळेला त्यांच्याकडे पाठीमागं काय उपचार केलेत, काय डायग्नोसिस झालंय, निदान काय आहे, ह्याची काहीच माहिती नसते. तर मग हे रिपोर्ट सगळे त्या पेशंटला मिळण्याचा हक्क आहे. सेकंड ओपिनियन ज्याला आपण म्हणतो की मला एखाद्या डॉक्टरांनी एखादी उपचार सुचवलेला, एखादं ऑपरेशन सुचवलंय, पण त्या उपचाराची खरंच गरज आहे का, त्याला दुसरा कुठला पर्यायी उपचार आहे का, असं ज्या वेळेला वेगवेगळे पर्याय आहेत सध्या उपलब्ध ना सगळ्या ह्याच्यामध्ये, तर मी जर एखाद्या डॉक्टरांनी मला सुचवलं असेल तर मी दुसऱ्या एखाद्या त्याच लेवलच्या त्याच एक्सपर्ट डॉक्टरांना मी हे विचारू शकतो की खरंच याची गरज आहे का. कदाचित असंही होऊ शकतं की मला ऑपरेशनच्या ऐवजी मी एखाद्या वेगळ्या उपचाराने पण बरा होऊ शकतो. त्यामुळे सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क आहे. भेदभावरहित उपचार आणि वागणुकीचा हक्क याच्यातला आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की एखादा टीबी पेशंट आहे किंवा HIV चा पेशंट आहे म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं, त्यांच्याबरोबरची दवाखान्यातली वागणूक बरोबर नसते. तर हा भेदभाव होऊ नये, त्यांना भेदभावरहित उपचार मिळावा, हा पण हक्क याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तातडीच्या उपचाराचा हक्क आहे. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्या पेशंटवरती उपचार न करता तुम्ही डिपॉझिट भरल्यानंतर आम्ही उपचार करू, ऍडव्हान्स दिल्यानंतर उपचार करू, असं ज्या वेळेला होतं तर ह्याच्यासाठी कुठलंही हॉस्पिटल अडवू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये जर एखादा पेशंट आलाय तर त्याला गोल्डन आवर मध्ये ज्याला म्हणतात की ट्रीटमेंट करणं, तर ते त्यांनी पहिल्यांदा प्रायोरिटीनं त्यांची ट्रीटमेंट सुरू करणं, उपचार सुरू करणं हे जास्त महत्वाचं आहे. काही ठिकाणी ज्या वेळेला पुरुष डॉक्टर महिला रुग्णांवरती उपचार करतात, स्त्री रुग्णांवरती उपचार करतात, त्यावेळेला काही वेगवेगळ्या पद्धतीने हॅरेसमेंट होणं, अत्याचार होण्याच्या घटना काही आम्ही बघितलेल्या आहेत, काही आलेल्या पण आहेत आमच्याकडे. तर त्या वेळेला जर पुरुष डॉक्टर उपचार करत असेल तर हॉस्पिटलमधली एखादी महिला कर्मचारी तिथं उपस्थित असणं किंवा नातेवाईक उपस्थित असणं हा त्या महिला रुग्णाचा महत्वाचा हक्क आहे. आणखी एक आपण बऱ्याच वेळेला बघितलंय की एखाद्या पेशंट जर त्याचा मृत्यू झाला हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांना डिस्चार्ज मिळालाय घरी सोडलेल्या उपचारानंतर, तर पूर्ण बिल भरल्याशिवाय सोडलं जात नाही.
आणि त्याच्यामध्ये तो मग कितीतरी वेळ दवाखान्यामध्ये अडवून ठेवलं जातं. तर अशा पद्धतीनं अडवणूक करणं हे त्या रुग्णाच्या हक्काचं उल्लंघन आहे. त्यामुळं कुठल्याही पेशंटला, कुठल्याही रुग्णाला किंवा त्या एखादा जर मृत्यू झाला असेल तर तो मृतदेह अडवून ठेवता येत नाही. तो मृतदेह लगेच मृत्यू झाल्यानंतर लगेच नातेवाईकांच्या ताब्यात देणं, बाकीच्या प्रक्रिया नंतर केल्या जातील. फी दिली नाही किंवा हे सगळ्या गोष्टी त्यानंतर तुम्ही सोडवू शकता, पण अशी अडवणूक करता येणार नाही असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तक्रार करण्याचा हक्क एक महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मी एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार करतो तर त्याच हॉस्पिटलची तक्रार निवारण यंत्रणा असते. तर ज्यांच्याकडनं उपचार घेतलं त्यांच्याकडे जर तक्रार केली तर मला त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. तर याच्यामध्ये सरकारी वेगळी व्यवस्था असावी असं या कायद्यामध्ये तरतूद आहेच आहे. पण प्रत्येक रुग्णाला त्याला जर वाटत असेल की मला एखाद्या उपचाराबद्दल चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, मला उपचार नाकारले गेलेले आहेत, तर तो रुग्ण त्या तक्रार निवारण यंत्रणेकडे तक्रार नोंदवू शकतो. हा त्याचा मूलभूत हक्क आहे. रुग्णासोबत भेदभाव होणार नाही. असं पण बऱ्याच वेळेला होतं की एखादा वेगळ्या जातीतनं आलेला आहे, धर्माचा वेगळा आहे, म्हणून कुठल्याही आधारे धर्म, जात, वंश ह्याच्या आधारे त्या रुग्णाला भेदभाव होणार नाही उपचारामध्ये. ही काळजी त्या हॉस्पिटलने घेतली पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ते उपचार नाकारले जाऊ शकतात वेगवेगळ्या आयडेंटिटीवरनं, वेगवेगळ्या ओळखीवरनं. त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत. ह्यासाठी रुग्णांमध्ये भेदभाव होणार नाही हा हक्क या कायद्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. मानवी प्रतिष्ठा जपली जाईल. म्हणजे बऱ्याच वेळेला हा पण अनुभव आहे की एखादा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे जातो तर त्यावेळेला तो सहजपणे बोलून जातो की अरे तो पेशंट माझ्याकडे आला होता आणि त्याला टीबी झाला, तुला माहित नाही का? तर ही गोपनीयता पाळली जाणं. कारण काही आजार असे आहेत की ज्याच्याबद्दल आजही समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं, लोकांना समाजातनं बाजूला केलं जातं, वाळीत टाकलं जातं. असे काही अनुभव अजूनही आपल्या समाजात घडत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मानवी प्रतिष्ठा जपली जाईल आणि भेदभाव होणार नाही. त्या दृष्टीनं त्या प्रत्येक रुग्णाचा खासगीपणा जपणं आणि गोपनीयता राखणं हे महत्वाचा त्या रुग्णाचा हक्क याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. एखादा उपचार आपण करतोय तर बऱ्याच वेळेला असं होतं की ठीक आहे आम्ही उपचार केला, पण त्या उपचारासाठी त्यांची संमती आहे का? जर एखादा रुग्ण संमती देत असेल तरच आपण त्याच्यावरती जो अपेक्षित उपचार आहे तो करू शकतो. जर त्या रुग्णाला संमती देणं शक्य नसेल तर त्याचे जवळचे नातेवाईक ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतात. तर ह्या रुग्णांची संमती किंवा नातेवाईकांची संमती मिळाल्यानंतर त्यांच्यावरती उपचार करू शकतो. आणखी एक ह्या कायद्यामध्ये महत्वाचं असं म्हटलेलं आहे की तुम्ही उपचार कुठनं करायचे किंवा कुठनं तपासण्या करायच्या, औषधं कुठनं घ्यायची, तर हे कुठलंही हॉस्पिटल, कुठलेही डॉक्टर्स त्या पेशंटवरती बंधन घालू शकत नाहीत. मुख्यतः असं होतं की ठराविक प्रकारच्या मेडिकलमधूनच औषध तुम्ही घ्या, ठराविक प्रकारच्या लॅबमधूनच किंवा त्याच लॅबमधून तपासण्या केल्या तरच आम्ही त्या तुम्हाला ग्राह्य धरू किंवा उपचार करू असं होतं. तर हे बंधन डॉक्टर घालू शकत नाही. जर मला एखाद्या ठिकाणी कमी दरामध्ये, परवडणाऱ्या दरामध्ये जर तपासण्या होत असतील, औषधं मिळत असतील, तर त्या ठिकाणावर मी औषध घेऊ शकतो. यासाठी स्वतंत्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही याचा स्वतंत्र पत्रव्यवहारही केलेला आहे सगळ्या हॉस्पिटलसोबत आणि कायद्यामध्ये याची तरतूद आहे. मला वाटतं की हे सगळे हक्क आहेत ते रुग्णांसाठीचे मूलभूत हक्क आहेत आणि ह्याची जर अंमलबजावणी झाली तर रुग्णांना सन्मानाने उपचार मिळणं, त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होऊ शकतात. सर, महाराष्ट्रात रुग्ण हक्कांच्या संरक्षणासाठी अशी कायदेशीर तरतूद आहे? हो. 2 जून 2019ला केंद्र सरकारने म्हणजे कोविडच्या नंतर लगेच एक पत्र सगळ्या राज्य सरकारना दिलेलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक राज्यांनी रुग्ण हक्क त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारने विशेषतः खरं तर महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन की त्यांनी याची कायद्यामध्येच तरतूद केली. जो महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे तर त्याच्या नियमांमध्ये 2021 मध्ये सुधारणा करून 3 महत्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केल्यात. एकतर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्क सनद त्यांनी प्रदर्शित करणं अपेक्षित आहे. दुसरा, प्रत्येक हॉस्पिटलने दरपत्रक त्यांच्या दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे. आणि तिसरा, जर एखाद्या रुग्णाला तक्रार असेल तर तक्रार निवारण यंत्रणेचीही तरतूद या कायद्यामध्ये केलेली. सर, तुम्ही आता म्हणतात की रुग्ण तक्रार करू शकतात, मग ते नेमकं कुठे तक्रार करायची? तक्रार निवारणाची कायद्यामध्ये खूप चांगली व्यवस्था केली आहे की जर आपण एखाद्या जिल्ह्याचं ठिकाण असेल तर जिल्ह्यामध्ये 3 महत्वाचे अधिकारी असतात. एकतर शल्यचिकित्सक तालुक्याच्या ठिकाणांसाठी काम करतात, नगर परिषदेच्या भागासाठी काम करतात, ग्रामीण भागासाठी ज्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत एरिया आहे तर त्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांचं कार्यक्षेत्र आहे. आणि शहराच्या ठिकाणी नगर परिषद, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असतात तर त्यांच्या कितीतरी तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात यावा अशी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि ह्या तक्रार निवारण कक्षाचा स्वतंत्र टोल फ्री नंबर पण असायला पाहिजे. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आता ही माहिती लोकांना कसं होईल असा प्रश्न आहेच आहे घरात, तर हा टोल फ्री नंबर जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लावलेला असेल तर लोक नक्की याच्याकडे तक्रार करू शकतात. बरोबर, तो एक हक्क आहे रुग्णांचा आणि तो हक्क पण आहे.
सर, जसे तुम्ही आता हक्क सांगितले तसे रुग्णांची काही जबाबदारी सुद्धा आहे, तर ती काय आहे जबाबदारी? हो, खरं तर आपण एका बाजूने न बघता याच्याकडं जसं रुग्णांचे हक्क आहेत तशा त्यांनी काही जबाबदाऱ्या पण पाळणं अपेक्षित आहे. एक तर महत्वाची मुख्य जबाबदारी की बऱ्याच वेळेला असं होतं की मी उपचार घ्यायला जातो आणि फक्त मला आत्ता जो त्रास होतोय त्याच्याबद्दलच बोलतो. बरोबर. मला ह्याच्या अगोदर काय त्रास झालेला आहे किंवा काय मला त्रास होतोय, एखाद्या औषधांची रिॲक्शन येते, मला अजून दुसरा कुठला त्रास होतोय का, तर त्या आधारावरती बरेच उपचार ठरतात. त्यामुळे ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी आधीच डॉक्टरांना द्यायला पाहिजे. आणखी एक आपल्याला सगळ्यांचा अनुभव असा आहे की थोडं हॉस्पिटलमध्ये जर एखादं काही गंभीर काही घडलं तर लगेच हॉस्पिटलवरती हल्ला करणं, डॉक्टरवरती हल्ला करणं, अशा काही केसेस घडतात. तर याच्यामध्ये कुठल्याही कारणाने डॉक्टरांची प्रतिष्ठेला आपण धक्का लागणार नाही याची काळजी घेणं हे त्या पेशंटचं किंवा पेशंटच्या नातेवाईकाची एक मुख्य जबाबदारी आहे. आणि तपासणी करताना डॉक्टरांना सहकार्य करणं, म्हणजे माझ्यावरती जर एखादा उपचार सुरू असेल तर एखादा कोर्स उपचाराचा सुरू आहे तर तो मला बरं वाटायला लागलं की बंद करणं, म्हणजे हे एक पद्धतीनं आपण उपचारांची टाळाटाळ करतो. तर असं न करता आपल्यावरती जर योग्य पद्धतीने उपचार व्हायचे असेल तर आपण डॉक्टरांना त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाळणं हा पण त्या रुग्णाची एक मुख्य जबाबदारी आहे. बरोबर. म्हणजे एकतर डॉक्टरांपासून कुठलीही गोष्ट लपवता कामा नये, कारण तरच डॉक्टर योग्य निदान करू शकतील. सर, खाजगी आणि सरकारी रुग्णालये जी आहेत त्यामध्ये या हक्कांची अंमलबजावणी कशी होते? खरं तर खूप महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की रुग्णांचे हक्क असायला पाहिजेत, जबाबदारी असायला पाहिजेत, बरोबर, कायद्याने ही तरतूद केलेली, पण त्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा येतोच परत. बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला काही ठिकाणी खूप चांगले अनुभवही आलेले आहेत. एक तर रुग्ण हक्क सनद जे आपण म्हटलेले आहे, तर रुग्ण हक्क सनद ही हॉस्पिटलच्या दर्शनी भागात जर लावली तर ती सगळ्यांना वाचता येईल. रुग्णांचे हक्क काय आहेत हे त्यांना कळू शकतं. दरपत्रकाचंही आपण तसंच करू शकतो. प्रत्येक हॉस्पिटलने दरपत्रक लावणं अपेक्षित आहे. कायद्यामध्ये तसं त्यांनी त्याची यादीही दिलेली आहे की कुठले दर प्रदर्शित करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं जर दरपत्रक सगळ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये लावलं तर त्याची एक अंमलबजावणी व्हायला मदत होईल. दुसरं, तक्रार निवारण कक्ष सरकारी पातळीवरती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांनी तयार करायला पाहिजे आणि त्याची पण माहिती सगळ्या हॉस्पिटलमध्ये प्रदर्शित करणं हा एक भाग आहेच आहे. याच्या सोबतच लोकांमध्ये याच्याबद्दलची जनजागृती मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे. जर लोकांमध्ये याच्याबद्दलची माहिती मिळाली तर लोक त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील. नक्कीच. सर, कधी कधी असं होतं की रुग्णालयाकडून उपचार मिळतात, रुग्णाला सेवा सुद्धा मिळते, पण त्या सेवेवर रुग्ण समाधानी नसतो. तर असं होतं तेव्हा रुग्ण कुठेतरी, तुम्ही आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, रुग्ण तक्रार करू शकतो, तक्रारीचा हक्क त्याला दिलेला आहे. पण ही तक्रार जेव्हा रुग्ण करतो तेव्हा सरकारकडून किंवा आरोग्य खात्याकडून त्या तक्रारीचं निवारण नेमकं कसं केलं जातं? खरंच हे महत्वाचं आहे, कारण फक्त आम्ही तक्रार केली आणि काहीच झालं नाही असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला लोकांमध्ये एक वेगळा रोष तयार होतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे की जर एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आणि त्यांनी जर तक्रार केली तर त्याची 24 तासामध्ये सुनावणी होणं अपेक्षित आहे. या सुनावणीमध्ये पेशंटची बाजू ऐकून घेणं आणि हॉस्पिटलची बाजू ऐकून घेणं हे त्या तक्रार निवारण कक्षाचं मुख्य काम असेल आणि लगेच 24 तासाच्या आतमध्ये त्यांनी निर्णय देणं अपेक्षित आहे. कारण पेशंट ऍडमिट आहे आणि त्याला उपचाराची गरज आहे, आपल्याला उपचार थांबवता नाही येणार, त्यामुळे हे 24 तासामध्ये करावं. आणि जर एखादा पेशंट त्यांना डिस्चार्ज मिळालाय, त्यांना घरी सोडलेलं आहे, तर त्या केसमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये ते तक्रार करू शकतात. तक्रार दाखल झाल्यापासून 1 महिन्यामध्ये त्याची सुनावणी होईल. जसं आधी सांगितलं तसं दोन्ही बाजू ऐकून घेणं, रुग्णाची बाजू ऐकून घेणं आणि दवाखान्याची बाजू ऐकून घेऊन योग्य निर्णय देण्याचं काम ह्या तक्रार निवारण कक्षाने करणं अपेक्षित आहे. सर, मगाचपासून आपण रुग्ण हक्क, त्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी बोलतोय, पण मुळातच असा कायदा निर्माण करावा किंवा या गोष्टीला कायद्याचं रूप द्यावं असं का वाटलं असेल? आपण पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये कोविडचा अनुभव खूप सगळ्यांनीच घेतलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये, नातेवाईकांमध्ये याचा खूप चांगला जवळनं अनुभव आलेला आहे. एक गोष्ट याच्यातली लक्षात घ्यायला पाहिजे की आतापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नियमन केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे जर एखादे बाजार असेल तर बाजारातल्या गोष्टींचं प्रत्येकाचं बाजारभाव ठरवलेलं आहे. मार्केटचे एक वेगळे त्याचे नियम आहेत, तर त्याचे वेगळ्या पद्धतीचं नियमन झालेलं आहे. पण खासगी हॉस्पिटलच्या नियमनाचा हा प्रश्न नेहमीच कायम तसाच राहिलेला आहे. तर ह्याच्यातला मुद्दा असा होता की कोविडमध्ये हे सगळे अनुभव आलेलेच होते लोकांना की विनाकारण ट्रीटमेंट केल्या गेल्या, काही लोकांकडनं जास्तीचे उपचार केले गेले, जास्तीचे पैसे घेतले गेले, असे सगळे वेगवेगळे अनुभव होते. तर त्याच दरम्यान ज्या वेळेला हे सगळं चर्चा सुरू होती तर 2 जून 2019ला केंद्र सरकार बरोबर ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला हा मुद्दा पहिल्यांदा चर्चेला आला की रुग्ण हक्क असायलाच पाहिजेत. ह्याच्या अगोदरही बोललं गेलेलं आहे, त्याच्यासाठी खूप पाठपुरावा केला गेला आहे. पण कोविडमध्ये हे खूप प्रामुख्याने समोर आले की आता याच्यावरती आपल्याला तातडीने ऍक्शन घेण्याची गरज आहे. आणि म्हणून मग जून 19 मध्ये सरकारने सांगितलं की आपण हे सगळ्या राज्यांमध्ये याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे.
पाहिजे. हे फक्त आता कोविडच्या दरम्यान जरी आपण याची अंमलबजावणी करत असलो तरी हे कायम ह्याची अंमलबजावणी होणंही महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं मग सगळ्या राज्यांनी याची अंमलबजावणी करावी असं ऑगस्ट 21 मध्येही त्यांनी कळवलं केंद्र सरकारांनी, आणि महाराष्ट्र सरकारने तर जानेवारी 21 मध्ये याचं कायद्यातच तरतूद केली. ह्याचं सगळं मला वाटतं की रुग्ण म्हणून किंवा रुग्णाचे नातेवाईक म्हणून याचा प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीचा अधिकार मिळणं हा पण एक महत्वाचा भाग होता याच्यामध्ये. आणि खाजगी हॉस्पिटलच्या नियमनाचा मला वाटतं की महत्वाचा भाग याच्यामध्ये या कायद्याने थोडासा ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं रुग्ण हक्क कायद्यामध्ये येणं ही खूप महत्वाची गोष्ट आता घडलेली आहे. सर, रुग्ण हक्क सुरक्षित होण्यासाठी, म्हणजे आता कायदा तर झालेला आहेच, पण रुग्ण हक्क सुरक्षित होण्यासाठी आपण समाज आणि शासन काय पावलं उचलायला हवेत? खरं बरोबर आहे की आपण हे फक्त कागदांमध्ये कायद्यामध्ये हे सगळं येईल, पण ह्याची अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न नेहमी तसाच राहतो. एक तर समाज म्हणून आपण ह्याची मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करणं, आपण त्याची माहिती घेणं की रुग्ण हक्क म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते. आपण समाज म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावांमध्ये, वस्तीमध्ये, शहरांमध्ये करतो, आणि त्या मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर हे एक लोकांचं शिक्षण होणं हा एक याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं, सरकारच्या पातळीवरचा हा मुद्दा रुग्ण हक्क कायद्यामध्ये दिलेले आहेत, ते फक्त सरकारने सगळ्या हॉस्पिटलांना एक पत्र काढून कळवणं एवढं अपेक्षित आहे. दरपत्रक प्रत्येक हॉस्पिटलने लावणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी सरकारने एखाद्या पत्राने ते नियम कळवणं, कायदा त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं हे सरकार नक्की करू शकतं. आणि सरकारची जी याच्यातली एक महत्वाची भूमिका राहिलेली आहे की तक्रार निवारण कक्ष चालवणं. तर तक्रार निवारण कक्ष जर सरकारने ऍक्टिव्हली चालवला तर खूप लोकांना याची, खूप पेशंटला याची मदत होऊ शकते. सर, जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल? सगळ्यांनी रुग्ण हक्क आपले काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला रुग्ण, आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून जातो त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपलं ज्या वेळेला आपण असं म्हणतो की माझ्याकडे बिल जास्त आलं आणि मग आपण सगळ्या गोष्टी शोधणं, मग आरोप करणं, असं सगळं होतं. तर हे जर माहिती असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याची गरज लागणार नाही. दुसरं, मला असं वाटतं की आपण अधिकारी ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येतात तर ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर आपण एकत्रित काही प्रयत्न केले, लोकांना सोबत घेऊन, समाजाला सोबत घेऊन, तर खूप चांगल्या पद्धतीने ह्या कायद्याची अंमलबजावणी. तिसरं, माझं खाजगी दवाखान्यांना, हॉस्पिटलला आव्हान असं असेल की आपल्याबद्दलचा लोकांमधला विश्वास जर टिकवून ठेवायचा असेल तर ह्याच्यातली पारदर्शकता वाढवणं अपेक्षित आहे. आणि ही जर पारदर्शकता वाढली तर लोकांचा विश्वास वाढेल. हॉस्पिटलवरची होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे जे आरोप आहेत तर ते नक्कीच थांबायला याची मदत होऊ शकते आणि ही विश्वासार्हता नक्की वाढायला याची मदत होऊ शकेल. नक्कीच. सर, तुम्ही इथे आलात आणि रुग्ण हक्क या संदर्भात अतिशय मनमोकळेपणानं आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.